सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय सेल्फ साक्षांत. आणि आज आपण बघणार आहोत फिटल सर्क्युलेशन, जो की एक मोस्ट कन्सेप्च्युअल आणि मार्क्स गेटिंग टॉपिक आहे. तर सर्वात आधी आपण बघू की हे सर्व थ्योरी राहिले साईडला. आपण सर्वात आधी बघू, आपल्याला 3 शंट्स लक्षात ठेवायचे आहेत. सगळ्यात आधीचं आहे आपलं डक्टस वेनोसस, सेकंड आहे फोरामेन ओव्हॅले, आणि थर्ड वन आहे डक्टस आर्टेरियोसस. या 3 शंट्सचे नावं लक्षात ठेवा. पुढे आपण सर्क्युलेशनमध्ये बघू की या 3 शंट्सचा कसा कसा यूज घेतलेला आहे. तर नॉर्मली आपण बघतो, आपण ब्रीदिंग कशाने घेतो? लंग्सने घेतो. पण फिटस जेव्हा असतं ते वोममध्ये असतं, तेव्हा ते ब्रीथ करू शकत नाही. त्याला ऑक्सिजन जे आहे ते मदर ब्लडने होतं. त्याच्यामुळे काय सांगितलं की फिटस इज डिपेंडंट ऑन इट्स एंटायर न्यूट्रिशन ऑन इज मदर ॲज इट इज अचिव्ड थ्रू द प्लॅसेंटा अटॅच टू द युटरस. तर प्लॅसेंटा जी मीडियम आहे ते कनेक्ट करतं बोथ फिटस आणि मदरला. त्याच्यानंतर लंग्स हे नॉट फंक्शनिंग असतात, त्यामुळे ब्लड जे ते बायपास केलं जातं पल्मनरी सर्किटमधनं. ते कसं जर केलं जातं आपण आता आधी थ्योरी बघू, मग डायग्रामवरती बघू. तर प्लॅसेंटा असतं, याच्या आधी प्लॅसेंटा. तर प्लॅसेंटापासून ते ब्लड जातं लेफ्ट अंबलिकल वेन किंवा अंबलिकल वेन म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर ते जातं लेफ्ट ब्रांच ऑफ पोर्टल वेन इन लिव्हर. तर आता लिव्हरमध्ये जातं. तर हे जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे याची लिव्हरमध्ये पूर्ण ब्लड वेस्ट करायला काही मिनिंग नाही आहे. त्यामुळे ना अंबलिकल वेलपासून एक शॉर्टकट निघतो, त्याला आपण फर्स्ट शंट म्हणतो, जो की आहे डक्टस वेनोसस. तर हा डक्टसस वेनोसस काय करतो की मिक्स होतो अँटेरियर वेना केव्हासोबत, जे की काय करत आहे, लोअर लिम्सचं जे ब्लड आहे ते घेऊन येतं, वेनस ब्लड ऑफ लोअर लिम्ब. त्याच्यानंतर काय होतं की हे पूर्ण दोन्ही मिळून कुठे जात आहेत? राईट एट्रियममध्ये. राईट एट्रियममध्ये प्लस इथं काय होणार आहे की सुपिरियर वेना केव्हाचा पण ब्लड येणार आहे, ज्यामुळे तिथं काय झालेलं आहे की ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड असे दोन्ही ब्लड मिक्स झालेले आहेत. त्याच्यानंतर आता आपलं इथं बघा, आपण इथं डायग्राममध्ये बघू की आपला हा जो हार्ट आहे प्रेझेंट आहे इथं, तर जे आपलं पूर्ण ब्लड आहे ते राईट एट्रियममध्ये आलेलं आहे. तर ते वेंट्रिकलमध्ये कशाला जातं? आपण नॉर्मल ह्युमन हार्टमध्ये बघतो, तर ते तिथून पंप केलं जातं पल्मनरी सर्किटमध्ये, जिथं लंग्स फंक्शनिंग असतात. पण फिटसमध्ये काय असतं की ज्या लंग्स असतात त्या वॉटर फिल्ड असतात संपूर्णपणे, म्हणजे ते फंक्शनिंग नसतात. त्यामुळे काय होतं की ते प्रोसेस थोडीशी स्किप होते. आणि जे आपला जो सेकंड शंट आहे फोरामेन ओव्हॅली, तर याच्यामध्ये काय होतं, हे स्किप होतं की म्हणजे जे आपलं राईट एट्रियममधलं ब्लड आहे ते लेफ्ट एट्रियममध्ये जातं. थ्रू कशामुळे जातं? तर फोरामेन ओव्हॅलीमधून जातं. त्याच्यानंतर लेफ्ट एट्रियममधून लेफ्ट वेंट्रिकल आणि असेंडिंग एओटा आणि आर्च ऑफ एओटा. तर आता याच्यामध्ये काय होतं की जे राईट एट्रियममध्ये ब्लड गेलेलं आहे ते राईट वेंट्रिकलमध्ये पण जातं, ते वॉल्व्स पण खुलतात, किंवा पल्मनरी ट्रंकमध्ये पण जातं, लेफ्ट पल्मनरी आर्टरीमध्ये पण येतं, आणि डक्टस आर्टेरियोसस. तर आता इथं काय झालं आहे, पल्मनरी आर्टरी आणि आर्च ऑफ एओटा या दोघांचं मिक्सचर म्हणजे ब्लड मिक्स झालेलं आहे, आणि ते कुठे जातं? डिसेंडिंग एओटामध्ये. त्याच्यानंतर कॉमन इलियाक आर्टरी आणि इंटरनल इलियाक आर्टरी थ्रू राईट आणि लेफ्ट अंबलिकल वेन असं ते सर्क्युलेट होतं बॉडीमध्ये. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जे आपलं पल्मनरी आर्टरी आणि आर्च ऑफ एओटा आहे ते मिक्स होतात, ते कोणत्या थर्ड शंटमध्ये मिक्स होतात, ज्याला आपण डक्टस आर्टेरियोसस म्हणतो. तर आता आपण डायग्राममध्ये बघू. तर इथं प्लॅसेंटा प्रेझेंट आहे. तर प्लॅसेंटामधून जे आपलं ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते अंबलिकल वेन थ्रू कशामध्ये जाईन? लिव्हरमध्ये. पण कम्प्लिटली ब्लड लिव्हरमध्ये लॉस झाला नाही पाहिजे, त्याच्यामुळे डक्टस वेनोसस नावाचा एक शंट प्रेझेंट आहे. आपण त्याला शॉर्टकट पण बनवू शकतो. तो जाऊन कशाला जॉईन होईल? इन्फिरियर वेना केव्हाला. इन्फिरियर वेना केव्हा ते पूर्ण ब्लड घेऊन कशात जाईन? राईट एट्रियममध्ये. तिथून बहुतेकचं ब्लड आपल्याला राईट वेंट्रिकल जे नॉर्मल रूट आहे ब्लडचा त्या रूटने पण जातं, आणि काही ब्लड जे ते इथं सेकंड आपला शंट प्रेझेंट आहे, जो की फोरामेन ओव्हॅली प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे लेफ्ट एट्रियममध्ये जातं. तर लेफ्ट एट्रियममधलं ब्लड आणि इथून गेलेलं पर्मनरी सर्किटमधलं ब्लड ते पूर्ण मिक्स कशाने होतं? आपलं थर्ड शंटने, ज्याला आपण डक्टस आर्टेरियोसस म्हणतो. तर इथं आपलं थर्ड शंट प्रेझेंट आहे, डक्टस आर्टेरियोसस. याच्यामुळे काय होतं? पल्मनरी आर्टरी आणि एओटाचं ब्लड मिक्स होतं, ते खाली जाऊन डिसेंडिंग एओटा होतं. डिसेंडिंग एओटामध्ये फ्यूज होऊन त्याच्यानंतर अंबलिकल आर्टरीज थ्रू ते वापस प्लॅसेंटाकडे जातं फॉर ऑक्सिजनेशन. तर ही एक आपलं संपूर्ण फिटल सर्क्युलेशन आहे. हे हवं तेवढ्या शॉर्टकट वेमध्ये किंवा सिम्पलेस्ट वेमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. होप सो तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.